तर जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मुंबईमधून सुद्धा मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना ताब्यातही घेतलं। घटनेची माहिती मिळताच आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी चेंबूरमध्ये जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेटही घेतली। दोन्ही नेत्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला। विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर आंदोलनाला आणखी पाठिंबा मिळताना पाहायला मिळाला। दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद आता मुंबईमध्ये सुद्धा उमटू लागलेले आहेत। देशभरात विद्यार्थी आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळत असल्यानं या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये। गोष्ट आम्ही मान्य करतो की दिल्ली पोलिसांनी जसं लाठीमार केला किंवा अमानुषपणे जे काही टेझर गन वापरलेत, पेलेट गन वापरलेत, अजूनही मुंबईत तसं झालं नाही। मुंबईत संवेदनशीलपणे हे सगळं हाताळलं जातं। आमची पोलिसांना हीच विनंती आहे की हे सगळे तरुण आहेत, स्वतःच्या भावना व्यक्त करत आहेत, परवा जे दिल्लीत घडलं त्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत, रस्त्यावर येत आहेत। हे आंदोलन होऊ द्या, शांततापूर्व आंदोलन आहेत। ही आंदोलनं जे आंदोलक आहेत त्या आंदोलनामध्ये शांततापूर्व आंदोलक आहेत। हिंसा ही सरकारकडून होत आहे, सरकारकडून हिंसक काही पावलं उचलली नाही गेली तर निश्चितपणे आंदोलन देखील शांततापूर्वच राहील। पण मुख्य गोष्ट ही आहे की देश एकवटलेला आहे आणि हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे। मला वाटतं हा सरकारवरचा राग आहे आणि आता लोक सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा रस्त्यावर उतरत आहेत। हे बघून मला आनंद आहे। म्हणून मी काल पण बोललो की त्यांच्यावर फोकस करा। राजकीय पक्ष म्हणून आम्ही उतरलो नाही आहे, तर देशासाठी एक कुठेतरी लोकशाही वाचली पाहिजे म्हणून हे सगळे लोक उतरले आहेत आणि त्यांच्यात तो राग आहे। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हे दाखवायला आम्ही उतरलो आहे। आणि कुठे हात लावतात तुम्ही विद्यार्थ्यांना हात तर लावून दाखवा, आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी। त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही उतरलो आहे। त्यांना काही घाबरायची गरज नाही आहे। कुठेतरी हे जे तरुण रक्त आहे ते चिघळलं आहे आणि ते सरकारला जाब विचारत आहे।